नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही ऐकलंच असेल की घरकुल योजनेची मुदत वाढवून ही 31 मे 2025 करण्यात आली आहे। पण जर तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर अशा प्रकारचं जॉब कार्ड आणि असा जॉब कार्ड नंबर असणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे असा जॉब कार्ड नंबर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। जॉब कार्ड नंबर शिवाय फॉर्म हा पूर्ण फिलअप होत नाही। जर तुम्हाला हे जॉब कार्ड काढायचं असेल, जर तुमचं नाव या जॉब कार्ड लिस्टमध्ये बघायचं असेल तर ती सर्व माहिती आज आपण बघूया। आणि महत्त्वाचं म्हणजे जॉब कार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही। हा असा जॉब कार्डचा फॉर्म आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि तो फॉर्म आता कसा भरायचा हे आपण बघूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। आणि जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर तुम्हाला सर्वात पहिले गुगलवर जायचं आहे। गुगलवर तुम्हाला नरेगा असं सर्च करायचं आहे। नरेगा सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलेच जी वेबसाईट दिसेल ही वेबसाईट दिसते, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल, इथे ऑप्शन आहे डेटा एंट्री जनरल रिपोर्ट्स। आपल्याला जनरल रिपोर्ट्सवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे खूप सारे राज्य दिसतील, जसे की चंदीगड, आसाम, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, कर्नाटका। नंतर इथे आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य दिसतंय, तर महाराष्ट्र राज्यावर क्लिक करायचंय। त्यानंतर इथे तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, यावर तुम्हाला इथे महाराष्ट्र राज्य दिसतंय। त्यानंतर इथे तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचे, जी की आपल्याला 2025-26 साठी आपल्याला जॉब कार्ड काढायचे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। आता मी तिथे नाशिक जिल्हा सिलेक्ट करते। त्यानंतर इथे तुम्हाला तालुका, नाशिक तालुका, इथे नाशिकची जी पण पंचायत आहे ती सिलेक्ट करायची आहे। नाशिकच्या सर्व पंचायत इथे तुम्हाला दिसून जातील। समजा नाशिक सिलेक्ट न करता समजा तुम्ही बीड सिलेक्ट केलं, मग इथे तुम्ही ब्लॉक सिलेक्ट केला। त्यानंतर ज्या पण बीडमध्ये ज्या पण पंचायत आहे त्या सर्व पंचायतचे इथे तुम्हाला नाव दिसून जातील। तर मी समजा इथे नाशिक जिल्हा सिलेक्ट केला, त्यानंतर तालुका पण नाशिक सिलेक्ट केला। समजा मी इथे चांसी पंचायत सिलेक्ट केली आणि प्रोसीड म्हणायचे। प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं त्यांचं होम पेज दिसेल। पहिल्या नंबरचा जो जॉब कार्ड रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे त्यामध्ये तिसऱ्या नंबरचा जो जॉब कार्ड आणि एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल, तिथे तुमच्या जिल्ह्यामधल्या सर्वांचे जॉब कार्डचे जे नंबर आहेत ते दिसतील। मग यामध्ये तुम्हाला तुमचं नंबर शोधायचा आहे जॉब कार्डचा। समजा तुमचा हा नंबर असेल तर अशा प्रकारचं तुमचं जॉब कार्ड दिसणार आहे आणि तुम्हाला इथे तुमचा जॉब कार्ड आयडी मिळणार आहे। तर समजा तुम्ही अजून पण जर जॉब कार्डचा फॉर्म भरला नसेल तर तो कसा भरायचा त्याची पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, पण आता तो भरून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा जो फॉर्म आहे तो जॉब कार्डचा फॉर्म आहे। हा फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढून संपूर्ण माहिती भरून ग्रामपंचायतकडे सबमिट करायचा आहे। त्यानंतर फक्त 2 दिवसामध्ये तुमचं जॉब कार्ड तुम्हाला मिळून जाईल। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखाचे नाव, अर्ज कोण करणार आहे त्या व्यक्तीचं नाव, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तुम्ही कोणत्या जातीतून आहात, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, इतर कोणत्या याच्यातून आहात ते लिहायचे, अल्पसंख्याक आहात का नाही, अल्पभूधारक शेतकरी आहेत का, सीमांत शेतकरी आहेत ते लिहायचं आहे। त्यानंतर समजा तुम्ही एखाद्या योजनेचा जर लाभ घेताय तर तिथे हो किंवा नाही ते लिहायचं आहे। त्यानंतर एखाद्या विमा योजनेचा लाभ घेताय तर हो किंवा नाही ते लिहायचं आहे। तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, दारिद्र्य रेषेखालील असेल तर ते असेल तर हो लिहायचं आहे आणि त्याचा इथे तुम्हाला नंबर टाकायचा आहे। त्यानंतर घरात जेवढ्या पण प्रौढ व्यक्ती आहेत त्यांचे पासपोर्ट साईजचे तुम्हाला इथे फोटो चिटकवायचे आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये ज्या पण प्रौढ व्यक्ती आहे त्या जर कामाला जात असतील तर इथे सर्वांचे नाव लिहायचे आहे। त्या कुटुंब प्रमुखाशी तुमचं काय नातं आहे ते लिहायचे, तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात ते लिहायचे, त्यांचं वय लिहायचे आणि त्यापैकीचं कोणी अपंग असेल तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर इथे अर्जदाराची तुमची सही करायची आहे आणि ते ग्रामसेवक जो आहे तो त्याचा सही आणि शिक्का इथे देणार आहे। जर तुम्हाला जॉब कार्ड नेमकी काय असतं ते माहिती नसेल ते बघा, इथे महाराष्ट्र म्हणजे इथे पहिले राज्य असतं, त्याच्यानंतर जो नंबर असतो तो जिल्ह्याचा नंबर असतो, त्याच्यानंतर तालुक्याचा नंबर असतो, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा नंबर असतो, त्याच्यानंतर गाव त्याचा नंबर असतो आणि आपलं कुटुंब, या सर्वांचा मिळून जो नंबर तयार होतो त्याला जॉब कार्ड नंबर असं म्हणतात। इथे तुमचं आधार कार्ड, निवडणुकीचं ओळखपत्र, बँकेचे खाते आणि सही आणि अंगठा जे पण घरातले व्यक्ती आहे त्यांचे इथे द्यायचं आहे। आता सर्वात महत्त्वाची ही पावती आहे, कारण की या पावतीशिवाय तुमचं जॉब कार्ड निघत नाही। या पावतीवर अर्जदाराचं नाव आणि ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरलाय त्या दिवशीची तारीख असेल, ठिकाण असेल आणि ग्रामसेवकाचा सही आणि शिक्का असेल। ग्रामसेवकाच्या सही आणि शिक्क्याशिवाय जॉब कार्ड निघत नाही। तर तुम्ही बघितलंच असेल जॉब कार्ड काढणं खूप सोपं आहे, कोणती अवघड प्रोसेस यामध्ये नाहीये
आणि जॉब कार्ड शिवाय जर तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तो पूर्ण होणार नाही। फक्त तुम्ही हा फॉर्म भरून आणि तो ग्रामपंचायतीला सबमिट करा, त्यानंतर 2 दिवसात तुमचं जॉब कार्डच्या लिस्टमध्ये नाव येऊन जाईल। आणि जर काही याबद्दल प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। जर तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म पण भरून दाखवायचा असेल तर नक्की त्याबद्दल पण कमेंट करा। अजून कोणत्या योजनांबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा। नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।